अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ईदृशं मां विलोक्यापि कृपालो ते मनो यदि न द्रवे तर्हि किं वाच्यम् अदृष्टं मे तवाग्रतः. त्वमेव सृष्टवान् सर्वान् दत्तात्रेयदयानिधे. वयं दीनतरा पुत्रास्तवा कल्पः स्वरक्षणे. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. पांडव प्रतापात श्रीधर गुरुस्तुती करीती वरचेवर. कारण श्री गुरूंचे विविध प्रकार ऐका श्रोते भाविक. 12 गुरु असती प्रसिद्ध. जैसी 12 ज्योतिर्लिंगे सिद्ध. कवी मुळात अज्ञानबद्ध कळेना सद्गुरु कोणता. धातुर्वादी चंदन विचार अनुग्रह परीस कच्छपवर. चंद्रदर्पण छायानिधी थोर नादनिधी क्रौंच पक्षी. 12वा तो गुरु सूर्यकांत. एकेकाचे गुण ऐका निवांत. सावधान करून या चित्त श्रोत्यांसी माझी विनवणी. धातुर्वादी गुरुचे लक्षण शिष्याकडोनी करवी तीर्थाटन. प्राप्त व्हावया ज्ञान इतर साधनेही करविती. चंदन गुरु सुलक्षण काय करावे निराळे वर्णन. अभक्तासी करी विलक्षण समागमानेची भक्त बनवी. हिंगण वृक्ष निंब बाभुळ वास चंदन वृक्षाजवळ. भासती तिन्ही ते केवळ चंदनासम सुवास. तिसरा गुरु विचार करवी नित्या नित्य विचार. पिपिलिका मार्गाने सुंदर साक्षात्कार करोनी देतसे. अनुग्रह गुरु चवथा पद्मकर पारुखे माथा. काही सायास न होता शिष्यासी ज्ञान देतसे. 5वा गुरु परीस स्पर्शे सुवर्ण करी लोहास. करस्पर्शानेची साधकास दिव्य ज्ञान प्राप्त होय. 6वा गुरु कच्छप जाण करी दृष्टीने पिलांचे पोषण. तैसेची ज्यांचे कृपावलोकन उद्धार करीतसे शिष्यांचा. चंद्रगुरु जो 7वा चंद्रकांतासी फोडी पाझर नवा. तैसा ज्यांचा संग बरवा सान्निध्यानेची शिष्यतारी. 8वा गुरु दर्पण तैसे करा अंतःकरण. म्हणजे होईल दर्शन निज वस्तूंचे आपणासी. छायानिधी तो 9वा गुरु पक्षी नभात लागता फिरू. त्याच्या छायेत ये जो नरू नृपती होऊनी राहतो. छाया पडे ज्या पुरुषावरी भोगी स्वानंद साम्राज्य लहरी. शिष्यासी आनंद होई भारी छायानिधी गुरु लक्षण. नादनिधी तो गुरु 10वा नादनिधी मणी पहावा. धातू ध्वनी जो कानी पडावा धातू स्वस्थानी सुवर्ण बने. सद्गुरूची कारुण्यवाणी पडता साधक मुमुक्षुकांनी. दिव्य ज्ञान होय अंतःकरणी नादनिधी गुरु सुंदर. क्रौंच पक्षी गुरु 11वा क्रौंच पक्षिणी नवलावा. समुद्र तीरी पिलांसी विसावा चारा घेण्यासी जाई स्वये. 6 महिने दूरदेशी पक्षिणी राहे सोडूनी पिलांसी. वारंवार डोळे आकाशासी लावोनी पिलांचे स्मरण करी. पिले पुष्ट करी आठवण गुरु स्मरण त्याची समान. शिष्य प्रेमे जाता ती तरोन भवसागर दुस्तर जो. सूर्यकांत गुरु 12वा सूर्यकांत मणी नवलावा. भिंगात एकदम अग्नी पडावा खालील कापूस जळत असे. नसता इच्छा सूर्यासी सूर्यकांत करी स्वकार्यासी. तैशी कुरु कृपा दृष्टी शिष्यासी विदेहत्व प्राप्त करवी.
वासुदेव प्राप्ती करवी शिष्यास, सूर्यकांता सम गुरुप्रकाश, उतरले एकंदर गुरुगुण 36. वासुदेव वामन गुरु शिष्य, मागील अध्यायी वामन, क्रीडा करी मनमोहन, सर्वांचे आनंद तसे मन, पुढे काय घडले पहा. 5वे वर्षी चौल संस्कारास, करीती विधीपूर्वक समारंभास, पाहुनी शुभ नक्षत्र मास, विद्याध्ययन सुरू केले. करुणी गुरु ब्राह्मण पूजन, वेद सरस्वतीसी नमून, श्री दत्तासी प्रदक्षिणा 3, घालून अक्षरा आरंभ. श्री गणेशाय नमः प्रथम पाठ, ओम नमः सिद्धम द्वितीय पाठ, स्वर व्यंजनादी देती पाठ. वामन शिक्षण सुरू झाले. 7 वर्षांचा होता वामन, गाठले उमा आईसी रोगान, नाना तऱ्हेचे उपाय करोन, थकली सर्व मंडळी. शके 1815, उमा उदरी रोगासी आसरा, विद्वान वैद्य करीती विचारा, औषध घेता गुण येईना. उमा मातेसी नेले कोल्हापुरी, आपटे डॉक्टर परीक्षा करी, गुल्म रोग निदान करी, असाध्य मजसी वाटतो, शस्त्रक्रिया आरोग्य न करी. औषध नाही या रोगावरी, दैवी उपाय काहीतरी, करोनी पहा सल्ला दिला. मग गेले नृसिंहवाडीसी, भार घातला सर्व श्रींसी, शंकर भटजी करीती सेवेसी, दैवी उपाय चालले. कवी वाणीसी प्रेमछत्र, शंकर महाराज गुळवणी पत्र, नको पुरावा दुजा अन्यत्र, जैसेच्या तैसे देतसे. तीर्थरूप श्री राजमान्य, शंकरपुत्र सेवेसी अनन्य, दत्तम भटजी गुळवणी मान्य, वडील सेवेसी श्रुत भावे, अपत्य शंकर जोडी कर, त्रिकालचरणी नमस्कार, श्रींचे व आपुले कृपेवर, सुखरूप असो विज्ञापना. श्री दत्त महाराज उपकार, कधी न फिटती जन्मभर, अश्विन शुद्ध तृतीया शनिवार, काय घडले ऐकावे. प्रातःकाळी करोनी स्नान, गुरुचरित्र करी वाचन, वाचित बैसलो नियमान, काय घडला चमत्कार. तीर्थरूप सौभाग्यवती आई, स्नान करोनी नेमे देवासी जाई, तत्पूर्वी मुलांसी खाण्यासी देई, लागे पुढील कार्याला. देवासी प्रदक्षिणा करोनी, परत बिरहाडी येऊनी, स्वयंपाकासी प्रारंभ होऊनी, भात वगैरे शिजविला. भाकरी करणार इतुक्यात, संपवोनी पोथी मीही त्वरित, मातोश्रींसी सांगोनी जात, ब्रह्मयज्ञासी घाटावरी. दुर्गा मावशी स्नानासी गेली, भाग्योदयाची वेळ आली, दुर्भाग्यावरी कृपा झाली, कृपादृष्टी आम्हावरी. तज्जन्य आनंद फार, त्यातील वर्तमान सार, 12 वाजण्याचा सुमार, कोणी नाही अशा वेळी. घेओनी वृद्ध यतिवेश, धरोनी दंड करी जगदीश, एक्या हाती काष्ठपात्रास, आले नृसिंह सरस्वती. मातोश्रींसी वदले बाई, तीर्थ घे तू इकडे येई, ती खरकटा हात धोई, पुढे आली यती दर्शना. महाराजांनी मग मातोश्रींसी, दिले 2 पळ्या तीर्थांसी, मातोश्री विचारी अवधूतांसी, दुःख बरे होईल केव्हा. त्यावेळी श्रींनी कथिले, रोगाची गाठा आहे बदले, जाईल फुटोनी श्री बोलिले, करुणासागर करुणेश्वर, दिसले यती वेशधारी, नारायण स्वामी मठद्वारी, मंडपात गेली तेथोनी स्वारी, इतुके स्मरण मातोश्रीला. विसरोनी गेली देहभान, नुरले पुढील स्मरण, इतुक्यात आलो मी परतून, ब्रह्मयज्ञ करोनी घरी. मातोश्री पडली भूमीस, कोणी नाही जवळपास, रक्त दिसे तोंडास,
पाहोनी काही सुचेना. घट्ट रक्त तांबे 2-3 पडले होते उलटीतून. बेशुद्ध आईसी मी पाहून घाबरलो लिहू काय. आईची अवस्था दीनवाणी पत्री लिहिना मन लेखणी. सर्व प्रकार ऐकोनी आली मंडळी ओवरीतून. नंतर श्रीपाद भट कृष्णम भट गुरुनाथ भटजी आले थेट. सर्व मंडळीत बोभाट ऐसा एक प्रहर गेला. मातोश्री शुद्धीवरी आली सर्व हकीकत सांगितली. वर्तमान स्थिती कळविली पुढील वर्तमान भेटियंती. काळजी करू नका आपण येऊ नका पत्रा वाचून. काय लिहू लेकरू अज्ञान असे हीच विज्ञापना. शंकर दत्तात्रेय गुळवणी सही ती सुंदर देखणी. पत्र हे रोग निवारणी साग्र होते तैसे दिधले. शके 1815 होती अश्विन शुद्ध तृतीया मिती. जैसे होते त्या पत्रावरती तैसेची कथिले कवीने. प्रत्यक्ष दर्शन साक्षात्कार उमा मातेचा अधिकार थोर. दत्तम भटांनी ठरविल्यानंतर वामनाचा व्रतबंध. 8वे वर्षी मौंजी बंधन गायत्री मंत्र प्रधान. कुलगुरू करीती विधिविधान दत्तम भटाचे मांडीवरी. शंकरशास्त्री बहु प्रेमळ बंधू प्रेम अति उज्ज्वल. शिकविती घरीच सकळ संध्या पूजादी वामनासी. लक्ष्मण महाराज पायी वंदन विठोबा सद्गुरू आनंद घन. पुरुषोत्तम गंगा कवी नंदन प्रल्हाद सत्संग कारण. वामन त्रिपदी प्रथम चरण कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान. दशमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जयतु दत्तो देवसंघाभिपूज्यो. जयतु भद्रो भद्रदो भावुकेज्जः. जयतु नित्यो निर्मलज्ञानवेद्यो. जयतु सत्यसन्धो नवद्यः. यद्यहं तव पुत्रस्यां पिता माता त्वमेव मे. दयास्तन्यामृतेनाशु मातस्त्वम् अभिषिञ्च माम्. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. मागील अध्यायी आठवण. वामनाचे झाले व्रतबंधन. दत्तम भट त्यासी सवे घेऊन आले दर्शना वाडीसी. दगडी घाट सुबकती सर्वची पायऱ्या सुंदर दिसती. अनंत भक्त दर्शना येती समाधान पावती सर्वची. पायऱ्या उतरताना पूरक चढताना आपोआप कुंभक. घालिता प्रदक्षिणा रेचक सहज प्राणायाम घडे. कृष्णा मातेचे नीर करी भक्तांचे शुद्ध शरीर. स्नान करून येती वर घेती दर्शन दत्तांचे. श्रींच्या पादुका मनमोहन त्रिमूर्ती दत्तात्रेय दर्शन. दत्तम भट उमेसह वामन साष्टांग घालिती दंडवत. श्री गुरुरूप मनोहर भासले प्रत्यक्ष परमेश्वर. बटूसी घातले चरणांवर उभयतासी धन्यता वाटली.
महापूजा केली दत्तंभटांनी, तनू नटली रोमांचांनी, डबडबले अश्रुनयनी, जन्म सार्थ जाहला. महानैवेद्य केला त्यांनी, सुवासिनी ब्राह्मण भोजनी, दक्षिणा विडे देऊनी, काढली पालखी सायंकाळी. नृसिंह सरस्वती सानद्वार, मढविली चांदी सुंदर, चांदीच्या काठ्या चोपदार, घेऊनी आले पालखी. उत्सव मूर्ती ठेविती नेऊन, नारायण स्वामी मठात. दत्तंभट यात्रा पूर्ण करून, श्रींचा निरोप घेऊन, आले गावी परतोन, वामनसहित सर्वची. नंतर वामना तारळ्यास, ठेविले शिक्षण घेण्यास. चौथी इयत्ता होता पास, पुढे आणिले कोल्हापुरी. नरहरिपंत बंधू कोल्हापुरी, नारायण स्वामी मठात स्वारी. राहोनी नित्य सेवा करी, पितृवचन पाळावया. गोविंद वामन लढीवाळ, प्रेमळ आत्या करी सांभाळ. मंदिरातची नळाजवळ, पंडित वाड्यात राहती. कोल्हापुरी राजा रामप्रशाला, ख्याती सर्वत्र वानू कशाला. शिष्यवृत्ती लाभ झाला, प्रथम भूधर गडपेटा. वामनरावांसी रुपये 3, दर महिना विद्यावेतन. मिळू लागले मदत जाण, 5 वर्षेपर्यंत. चौथीतून इंग्रजी पहिलीत गेले, शिष्यवृत्तीसी तेज चढले. 3 5 रुपये झाले, शिष्यवृत्तीचे दरमहा. इंग्रजी 6वीत चित्रकला, नाद विशेष लागला. काल न इतर अभ्यासाला, चित्रकलेत रंगले. पूर्वसंस्कार अनुसार, रेघोट्या काढणे नादफार. फाटक्या तुटक्या कागदावर, चित्रे काढितो वामन. पाहोनी उपजत आवड, पालकांनी दिली सवड. चित्रकलेत करीत धडपड, कलाच आली मूर्तिमंत. सन 1906 साली, पहिली परीक्षा पास झाली. सन 1907 साली, दुसरी परीक्षा हातात. 8वे वर्षीचं व्रतबंधन, झाले होते बटू वामन. करीत आले तेव्हापासून, पालन आश्रम धर्मांचे. धार्मिक शिक्षण सुरू झाले, घरी वडील बंधूंनी शिकविले. सुट्टीत सर्व करोनी घेतले, वैदिक घराणे गुळवणी. संध्या पूजन पुरुषसूक्त, वैश्वदेव आणि सौरसूक्त. वडील बंधू शिकविती फक्त, पाठशाळेत गेले पुढे. वेदशास्त्र संपन्न ज्ञानी, आत्मारामशास्त्री पित्रे मुनी. गुरुत्व लाभ पूर्व सुकृतांनी, दिले तयांसी गुरुपण. समास चक्र रूपावली, अमरकोश रघुवंशावळी. 8वा सर्वती पाठावली, वामन शिकती प्रेमाने. अज विलाप मालविकाग्नी, मित्र नाटक अंक वाचुनी. पंचतंत्र शिकोनी, संस्कृत अभ्यास पूर्ण केला. वासुदेवानंद स्वामींचा वास, होता याच सालास. नरसोबाचे वाडीस, श्री गुरुद्वादशी निमित्त. 10-15 स्वामी जमले, दीक्षित स्वामी आदी भले. उत्सवासी शंकरशास्त्री आले, सर्वांसी आनंद वाटला. शंकरशास्त्री गुळवणी भले, वामनरावांसी पत्र लिहिले. कोल्हापुरासी ते पाठविले, मजकूर असे पत्रांतरी. वासुदेवानंद यतीकृत, सुश्लोक एक होता संस्कृत. दत्तमाला मंत्र श्लोकात, गुंफोनी हार तयार करी. श्री वामन गुरु चितारी, सुंदर फोटो घेवोनी बरोबरी. वाडीसी आले सत्वरी, वासुदेवयती दर्शना. प्रथम भेट गुरु शिष्य दर्शन, श्री वासुदेवानंद वामन. वर्षला मेघ आनंद घन, क्षेत्र नरसोबा वाडीत. वासुदेवानंद प्रत्यक्ष भगवान, पंक्तीत सवे घेऊनी वामन. करीती स्वतः प्रसाद ग्रहण,
सर्वा समाधान वाटले. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. ऋणानुबंध फार जुना, पहा पूर्व सुकृत नमुना. प्रेमे सद्गुरु देती वामना, हातात पेटी बांधावया. पेटी नव्हे ते भृगुपद लांछन, जेवी मिरवे वक्षस्थळी भगवान. सतत वागविती वामन, करुणी धारण करावरी. गुरु भेटीनंतर वामन, मुंबईसी गेले निघून. नोकरी पाहिली शोधून, प्रयत्ना यश नच आले. मुंबईसी नोकरी नव्हती पसंत, वाटे गावी जावे परत. प्रेरणा ती प्रभावी अत्यंत, होत असे सद्गुरु इच्छेने. मुंबईहुनी घरी परतले, मग प्लेग राजाने गाठले. झोपडीवरी राहण्यासी गेले, वामनरावांसी गाठ आली. बेशुद्ध अवस्था 10 दिवस, ज्वर कमी गाठ सहवास. राहिली जणू श्रवण करण्यास, श्री गुरुचरित्र पारायण. श्री गुरुचरित्र पारायण अशा स्थितीत करीती वामन. गाठ फुटली गेली वाहून, रोगमुक्त झाले वामन. पुढे आले वाडीस, गुरुचरित्र पारायणास. माधुकरी मागोनी करू तपास, 7 सप्ताहांचा संकल्प मनी. वासुदेवानंदांचे बंधू प्रेमळ, सीताराम महाराज दयाळ. संकल्प लिहुनी दिधला तात्काळ, मुक्काम नरसोबा वाडीसी. संकल्पपूर्वक अनुष्ठानासी, करीत होते नृसिंहवाडीसी. संपवोनी आले घरासी, चित्रकला शिक्षण सुरू पुन्हा. शिक्षक परीक्षा चित्रकला, पास झाले आनंद झाला. सन 1909 सालाला, वडील पडले आजारी. 75 वर्षे वयोमान, सोसवेना पित्यासी वृद्धपण. पितृनिधन दुःख दारुण, वामनरावांसी जाहले. शंकर भटजी बंधू वडील, अत्यंत भाविक प्रेमळ. और्ध्वदेहिक कर्म सफल, विचार करीती उरकोनी. कर्मभोग सुटेना कोणा, नृपती रंक देवादिकांना. छत्र गेले मनी यातना, दुःख सर्वांसी वाटले. दत्तंभटाचे मागे एकूण, 5 पुत्र मुली 3. शंकर बापू नरहरी जाण, गोविंद वामन 5वे. तान्हीबाई सती गोदूताई, 3री कन्या सखुबाई. उमेचे दुःखासी सीमा नाही, दुःख करीती सर्वची. परंतु पुढे भाग्य थोर, भेटले परमहंस यतिवर. पूर्व पुण्याई तेजो भास्कर, आयुष्य क्षितिजावरी उगवे. होईल वामन यती भेट, श्रोते आता पहा थाट. धरू पवित्र पवनी वाट, जाऊ सर्वची पवनीला. चातुर्मास 19वा, शके 1831. पवनी गाव लक्षात ठेवा, आले वासुदेव यतीवर. महाराज पवनी आले, वैजनाथ मंदिरी गेले. 3 दिवस मुक्कामासी राहिले, विठ्ठल मंदिरी नंतर. आषाढ शुद्ध पौर्णिमेसी, व्यासपूजा करुनी खासी. आरंभ चातुर्मासासी, श्रोते ऐका पवनी कथा. पवनी ब्रह्मावतीपुरी, वर्णिली बहुत पुराणांतरी. वैनगंगा नदी तिरी, वसले गाव मनोहर. वैनगंगा स्तोत्र केले, स्तोत्रसंग्रही वाचा भले. मुक्कामाचे निश्चित ठरले, पुढील अध्यायी वर्णन. लक्ष्मण महाराज भापकर जपा, विठोबा सद्गुरु भावी कृपा. गंगा पुरुषोत्तमाई बाप तपा, फल सत्संग प्रल्हाद. वामन त्रिपदी प्रथम चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, 11ाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ईशा भिन्न निमित्तोपादानत्वात् स्रष्टुरस्य ते, जगद्योने सुतो नाहं दत्तमां परिपाय्यतः. तव वत्सस्य मे वाक्यं सूक्तं वा सूक्तमप्यहो, क्षन्तव्यं मे पराधश्च त्वत्तोऽन्या न गतिर्हि मे. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. मागील अध्यायी पवनीस सुरू झाला चातुर्मास. स्मरले सर्व श्रोत्यांस ऐका पावन पवनी कथा. 108 मारुती मंदिर, 108 गणपती सुंदर, ऐशा गावी मुक्कामयतीवर वासुदेवानंद सरस्वतींचा. जगाची रीतची उफराटी, योग्य ते विण करीती गोष्टी. महाराज प्रत्यक्ष परमेष्ठी, कळले न पवनीकरांसी. उन्मत्तपणे भाषण करणे, व्यवस्था भिक्षेची न करणे. आरंभी श्रींसी त्रास देणे, महाराज शांती सागर. दूरदूरची पुष्कळ मंडळी, येऊ लागली ते काळी. लागती हजारोंच्या ओळी, वासुदेवानंद यती दर्शना. भोजन व्यवस्थेचे काम, पाहती साधू सीताराम. महाराज बंधू निष्काम, धर्माचरण चांगले. शास्त्रविरुद्ध जे वागती, त्यांना थारा नच देती. मुखदर्शनही नको वदती, वासुदेवानंद सरस्वती. अधर्मासी नसे वाव, पाखंडियांसी मज्जाव. दर्शन न देती वासुदेव, डोळे उघडले पवनीकरांचे. हजारो जण येऊ लागले, पवनीचे भाग्य उदया आले. गावकरी मनातून हळहळले, अपराध केला स्वामींचा. काही जणांचे वस्तीवर, त्यावेळी पडले उंदीर. आसपास प्लेग जोर, वार्ता कळली यतींसी. श्री दत्तप्रभूंसी प्रार्थना, करीती महाराज हे दयाघना. प्रभो आपुले आज्ञेविना, कधी न मी वागलो. आज्ञा आपुली चातुर्मास, करावा आरंभ पवनीस. रक्षण करा बाळगोपाळांस, महाराज करीती विनंती. कोणी दगावला तरी दिसेल न्यून, होईल आपुलाची अपमान. संतोषले दत्तप्रभू दयाघन, आशीर्वाद देती चिंता नको. देव वदले हा चातुर्मास, संपेपर्यंत नाही त्रास. आश्वासन श्री वासुदेवास, चातुर्मास सोडू नका. महाराजांनी सर्वांसी बोलाविले, कोणासीही भीती नाही वदले. ऐकूनी सर्व धीरावले, रहा कोणी कोठेही. खरी योग्यता ती कळली, पवनीकरांसी त्यावेळी. मग सर्वांची मने वळली, वासुदेवानंद यतींकडे. एके दिवशी एक जण आला, भवसागरातून तारा म्हणाला. प्रार्थना करी महाराजाला, निघाले असता स्नानासी. त्याला सवे नदीवर नेले, आपण एकदम पाण्यात शिरले. पाठी मागून ये सांगितले, बुडण्याची भीती धरू नको. नदीत जाण्याचे धैर्य नाही, महाराज वदले लवलाही. तुझी छाती होत नाही, शुल्लक नदी तरण्यासी. भवसागर तरशील कैसा, तुझ्यावरी तुझा न भरवसा. अगोदर श्रद्धा लावी कसा, ईश उपासना करी मग. योग्यता यावयासाठी, श्रद्धा भाव बांधी गाठी. उपासना नाही शुल्लक गोष्टी, सांगून गेली देऊळे. पवनी श्री गांडाबुवांनी, महापूजा केली एके दिनी. केशरगंध उटी लावणी, सर्वांगासी स्वामींच्या.
पाहुनी तेची इतर करीती, महापूजा तैशीची करीती. गांडाबुवा मग रागावती, वदले ते इतरांसी. ऐशी रोज उटी लाविता, महाराजांसी त्रास देता. बंद करावी असली प्रथा, रागारागात बोलिले. रात्री येऊनी स्वप्नात, गांडाबुवांचे थोबाडीत. मारुनी त्यांसी वदत, टाकूनी लोका बोलू नको. बोलशील तरी पुन्हा खबरदार, बजाविती श्री गुरुवर. सुजला गालही अनिवार, गांडाबुवांचा सकाळी. दुर्गा मावशी सांगे उपाय, म्हणून धरिले यतींचे पाय. करा क्षमा गुरुमाय, तत्काळ गाल ओसरला. एक बाई आली दर्शनासी, कंठीत होती पतिविरहासी. सांगितले दुःख स्वामींसी, यतींसी आला कळवळा. एक मंत्र लिहोनी दिधला, मानसिक जप करीत जा भला. तिने श्रद्धेने जप केला, 1 महिन्यात अनुभव ये. आपण लवकरची येतो, तिचा पती पत्र लिहितो. पत्राप्रमाणे घरी येतो, ऐसे स्वामींचे सामर्थ्य. एकदा एक बाई आली, महाराज दर्शने झाली. नारळ ठेविता ठेवावी अधेली, चुकूनी सुवर्ण गिनी ठेविली. परत घ्यावी कैशी गिनी, सर्वज्ञ महाराज अंतर्ज्ञानी. प्रसाद नारळ दिधला त्यांनी, घरी जाऊनी फोडिला. नारळातूनी गिनी पडली, बाई आश्चर्यात बुडाली. सर्व शक्ती संपन्न माऊली, वामनासी करी कृतार्थ. कृष्णराव जहागीरदार, भक्ती वासुदेव यतींवर. यती कृपा होण्याबरोबर, सुटली त्यांची जहागिरी. कृष्णराव सुत शंकरराव, आजे गावकर उपनाव. श्रद्धा प्रेम सद्भाव, वासुदेव चरणांवरी. पूर्वकर्म प्राक्तन भोग, भेटीसी आला क्षयरोग. गुरुमंत्र मात्रा हरवी भोग, शंकरराव पुण्यवान. पुण्यक्षेत्र गाव पवनी, गुरुमंत्र झाला पवनी. क्षयरोग गेला पळोनी, मनी आनंदी आनंद. शंकरराव आजे गावकर, कनिष्ठ भगिनी होती बरोबर. मंगल मुहूर्त होता दिनकर, अनुग्रह दिधला यतींनी. वडील बंधून समान मान, वामनरावांसी देती सन्मान. शंकरराव ती भाग्यवान, वामन गुरुबंधू लाभले. कथेसी ऋतू वसंत आला, कुहू कुहू गान करी कोकिला. नव पल्लवी फुटे कथेला, वायू सुटला सुगंध. कोल्हापूरकडील हवा, श्रोत्यांसी वाटे नवलावा. आपसात करीती गवगवा, कोल्हापुराहुनी येणार कोण. शंकरशास्त्रीजी गुळवणी, दर्शना येण्याची इच्छा मनी. महाराजांसी पत्र पाठवोनी, विचारिती अगोदर. येऊ आपणची वाडीसी, घडेल दर्शन तुम्हासी. इकडे येऊ नये त्यासी, कळविले पत्रोत्तरी. आतुरता वाढली फार, शंकरशास्त्री न धरी धीर. पवनीसी आले नंतर, परी चमत्कार जाहला. रस्त्यातची येऊ लागला ज्वर, करीती वैद्य उपचार. मुदत 40 दिवसांवर, वैद्यराजांनी कथियेले. शंकरशास्त्री मग घाबरले, लगेच स्वामींकडे आले. आज्ञाभंग पाप घडले, मागतो क्षमा कृपा व्हावी. घाबरू नको यती वदले, अंगारा तीर्थ त्यासी दिधले. तीर्थ अंगासी लाव कथिले, ताप उतरेल आपोआप. सांगितलेला उपाय केला, रात्र उघाम येऊनी गेला. गुरुकृपा अनुभव आला, प्रकृती झाली पूर्ण बरी. चातुर्मास पवनीसी राहिले, शंकरशास्त्रींचे पुण्य उदेले. वामनरावांसी पत्र लिहिले, या मातोश्री भगिनींसह. कोल्हापुरी माझा वामन, करी रात्रंदिवस चिंतन. वासुदेवानंद यतींसी भेटून, करावे सार्थक जन्माचे. इतुक्यात आला पोस्टमन,
गेला बंधूंचे पत्र देऊन, पवनीसी या त्वरित निघून, मातोश्री भगिनीसह. वामनरावांनी पत्र वाचून, केले मस्तकी धारण, मातोश्री भगिनींसह घेऊन, आले त्वरित पवनीसी. उमा मातोश्री पुण्यवान, धाकटे बंधू गुरु वामन, गोदावरी ममताळू बहीण, दर्शना आले पवनीसी. दिवस सोनियाचा उगवला, भाग्यश्री वामन रावाला, अनंत चतुर्दशी तिथीला, अनुग्रह सर्वांसी जाहला. सुवर्णाक्षरी तो इतिहास, चमकला सुवर्ण चातुर्मास, गाजले सर्व प्रसिद्धीस, टेंबे स्वामी सरस्वती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, परमहंस परिव्राजकाचार्य श्री गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. परमपूज्य योगीराज सद्गुरु श्री गुळवणी महाराज की जय. चकोरासी मिळाले चांदणे, राजहंसासी मौक्तिक दाणे, वामनरावांसी शिष्यपद लेणे, वासुदेवांसी भूषण, वसिष्ठांसी जैसा श्रीराम, सांदीपनीसी मेघश्याम, तैसा वासुदेवा निष्काम, वामन शिष्य लाभला. उद्धव जैसा श्रीकृष्णांसी, एकनाथ स्वामी जनार्दनांसी, कल्याण श्रीरामदासांसी, तैसा वासुदेवांसी वामन. वासुदेव प्रभू अंतर्ज्ञानी, आधीची सर्व जाणोनी, दिधला अनुग्रह पुण्य पावनी, वामनासी आनंद जाहला. लक्ष्मण महाराज भापकर थोर, विठोबा सद्गुरूंसी नमस्कार. गंगा पुरुषोत्तम देती सुविचार, सतत सत्संग प्रल्हाद. वामन त्रिपदी प्रथम चरण, करता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, द्वादशाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.